भगवद्गीतेतील कर्मयोग ही आपली जी प्रवचन मालिका सुरू आहे, त्यात मागच्या प्रवचनात आपण नई कश्चित क्षणमपि जाती तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशात् कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः याच्यावर थोडंसं मनन चिंतन करायचा प्रयत्न केला. आणि तेव्हा आपण असा विचार केला की हे सर्व जे काही घडत असतं ते सगळं प्रकृतीच्या अधीन आहे. प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. सत्व, रज आणि तम असे तिन्ही गुण त्या प्रकृतीच्या ठिकाणी आहेतच. आणि त्यामुळे कधीतरी सत्वगुणाचं प्राबल्य, कधीतरी रजोगुणाचं प्राबल्य आणि कधीतरी तमोगुणाचं प्राबल्य हे आपण सर्वजण अनुभवत असतो. परंतु या देहात असतानाच जर आपल्याला थोडंसं पुढे जायचं असेल, म्हणजेच जर अध्यात्म मार्गावर पुढचा प्रवास करायचा असेल तर हा देह तोच राहणार आहे. देहात काही बदल होणार नाही. जर बदल कुठे होणार असेल तर तो आपल्या मनाच्या ठिकाणी, आपल्या बुद्धीच्या ठिकाणी होणार आहे. आणि मुळात आपल्यातल्या ज्या वासना आहेत त्या वासनांचा जसा क्षय होईल, जशा त्या कमीत कमी होतील आणि जसा आपल्यातला जो देहभाव आहे तो कमी व्हायला लागेल आणि आत्मभाव जो आहे तो वाढायला लागेल, तसा आपला अध्यात्म मार्गावरचा जो प्रवास आहे तो अजून जलद गतीने व्हायला लागेल. आणि त्यासाठी सत्वगुणाचं अधिष्ठान हे जास्त वाढण्याची गरज आहे. कारण जर आपल्याला अध्यात्म मार्गावर पुढे जायचं असेल तर नुसता सत्वगुणच धारण करून उपयोग नाही, तर त्याही पलीकडे जाऊन त्रिगुणातीत होण्याची गरज आहे. जेव्हा आपण त्रिगुणातीत होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन होऊन किंवा संयोग होऊन आपल्याला जिथे कुठे पोहोचायचं आहे त्या परमेश्वराचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे, ते घेण्यापर्यंत आपण पोहोचू शकू. आणि म्हणून त्या मार्गावर पुढे जात असताना निदान आज आपण जिथे कुठे आहोत तिथे सत्वगुणाचं अधिष्ठान वाढावं, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि म्हणून समर्थ सत्वगुणाविषयी काय सांगतात किंवा सत्वगुणाची लक्षणं काय सांगतात हे आपण मागच्या वेळेला बघत होतो. तेव्हा आपण काही त्यातले गुण जे आहेत ते बघितले. समर्थ असं म्हणतात, मन भलतीकडे धावे ते विवेके आवरावे, इंद्रिये दमन करावे तो सत्वगुण. इंद्रियांचं दमन जिथे आपल्याला करता येईल, जेव्हा जेव्हा आपलं एखादं इंद्रिय म्हणेल की मला आत्ता हे करायचं आहे आणि आपण त्या इंद्रियाला थोडंसं थोपवू शकू, त्याला थोडंसं मागे ओढू शकू, तेव्हा आपण समजायचं, आपलंच समजायचं की आपलं एक पाऊल सत्वगुणाच्या दिशेने पडलं. म्हणजे आपल्या आवडीचा एखादा पदार्थ आपल्या समोर आला आहे, आपल्याला खूप भूक लागली आहे, पण तरीही तो पदार्थ खाणं हे जर माझ्यासाठी इष्ट नाही, म्हणजे माझ्यासाठी पथ्यकर आहे जर तो पदार्थ खाणं हे, तर जरी भूक लागली आहे तरीही तो पदार्थ न खाता मी स्वतःच्या रसनेवर संयम मिळवणं म्हणजे सत्वगुणाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात तसं मन भलतीकडे धावे ते विवेके आवरावे, विवेके आवरावे, ह्या सगळ्यासाठी विवेकच फक्त कामी येतो. आपण जर म्हणू की माझ्या मनाला हवं तसं मी करीन आणि एखाद दिवस मला हे सहज शक्य होईल, कारण काय मी जसं लहानाची मोठी होते तसं काही काही गोष्टी मला जमतायत मोठं झाल्यावर, त्यामुळे तसंच हेही हळूहळू जमायला लागेल. त्यामुळे आत्ता मनपूत वागावं, जसं मनाला वाटेल तसं वागावं. तर आपल्याला हे कधीच करणं शक्य होणार नाही, कारण जोपर्यंत आपल्याला विवेकाने काय योग्य काय अयोग्य, काय चांगलं काय वाईट याचा निर्णय करता येत नाही, किंवा तो निर्णय जरी करता आला तरीही आपल्याला त्याप्रमाणे जोपर्यंत वागता येत नाही तोपर्यंत आपण इंद्रियांचं दमन करू शकलो असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून इंद्रियांचं दमन ज्यांना करायचं आहे त्यांना विवेकाने, विवेकबुद्धीचा हात धरूनच पुढे जाण्याची गरज असते. मनात वाटलं, मनात आलं म्हणून केलं असं करून चालत नाही. पुढे समर्थ असं म्हणतात, सत्क्रिया आचरावी, असत्क्रिया त्यागावी. सत्क्रिया जी चांगली क्रिया आहे. आता चांगलं आणि वाईट हे सापेक्ष असतं, पण तरीही ढोबळ मनाने आपल्याला माहीत असतं की काय चांगलं आणि काय वाईट. एखाद्या मुलाच्या बाबतीत जेव्हा असा प्रसंग घडतो तेव्हा जेव्हा मुलं असा विचार करतात, आमच्या समोर येऊन बसतात आणि की नक्की चांगलं आणि वाईट कसं ठरवायचं, तेव्हा त्याचं एकच उत्तर आहे, असं कोणतंही काम दिवसभरात तू केलेलं जे तू आईवडिलांना सांगू शकणार नाहीस ते काम वाईट आहे असं समजायचं. इतकं सोपं उत्तर आहे चांगलं आणि वाईट. वेगळं काही ठरवायचीच गरज नाही. समजा आपण एखाद्या व्यक्तीला त्रास दिला, समजा आपण जसं वागायला नको तसं वागलो, समजा आपण एखादा आपल्या घरच्यांनी घालून दिलेला नियम आहे आणि तो जर त्याचं उल्लंघन आपण करत असलो तर नक्कीच घरी येऊन ते मूल आईला सांगू शकणार नाही की अगं आई आज मी असं केलं.
कारण त्याला माहिती आहे की हे जर आईला सांगितलं तर आपली आई आपल्याला काहीतरी ओरडेल, रागवेल, 4 शब्द समजावण्याचं तरी सुनावेलच। आणि त्यामुळे जिथे कुठे हा प्रश्न निर्माण होतो की मी हे सांगू शकेल की नाही माझ्या आईवडिलांना, ह्याचाच अर्थ आपण जे कर्म करतोय ते कर्म पूर्णतः चांगलं नाही, कुठेतरी त्याच्यात थोडासा वाईटाचा अंश आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे। हे जसं लहान मुलांच्या बाबतीत आहे तोच न्याय मोठ्यांच्या बाबतीत सुद्धा आहे। जेव्हा आपण केलेलं असं एखादं कृत्य जे आपण उघड माथ्याने लोकांना सांगू शकत नाही, आपल्या घरच्यांना सांगू शकत नाही, तेव्हा आपण समजलं पाहिजे की आपण ते जे कृत्य आपल्या हातनं घडलं ते वाईट होतं आणि म्हणून सत्क्रिया आचरावी, असत्क्रिया त्यागावी, वाट भक्तीची धरावी तो सत्वगुण। इथे समर्थ आपल्याला भक्तीकडे घेऊन जात आहेत, कारण ते म्हणतात की जोपर्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपण कोणतंही कर्म करत नाही, सश्रद्ध होऊन जोपर्यंत आपण ह्या सगळ्याकडे बघत नाही, तोपर्यंत नुसतीच चांगली क्रिया करून आपण जीवभावाकडून शिवभावाकडे जाऊ शकत नाही। आपल्यातला जीवभाव आहे तिथेच राहील। आपण कदाचित असं म्हणू की ह्या जन्मी हा देह धारण केलेला असताना मला एवढंच कळलंय की चांगलं काय आणि वाईट काय, अजून मला तो शिवभाव वगैरे काही समजलेला नाही, इथपर्यंत आपण म्हणू शकू। आणि इथपर्यंत जरी आपण पोहोचलो तरी खूप गाठलं असं म्हणायला हरकत नाही, कारण का की आपल्या मनाचीच सगळ्याला साक्ष असते आणि आपलं मनच ग्वाही असतं सगळ्याला। त्यामुळे आपल्या मनालाच आपण हे विचारायचं आहे की खरंच आपल्या हातनं जे घडलं ती सत्क्रिया होती का असत्क्रिया होती, आणि मग जर ती असत्क्रिया असेल तर ती पालटणं हेही आपल्याच हातात आहे। पण पालटणं म्हणजे नुसतं वैचारिक पातळीवर पालटून चालणार नाही, तर आपल्याला तो जो बदल आहे तो आचरणात आणण्याची गरज आहे। आणि म्हणून समर्थ आपल्याला म्हणतात की जर तो आचरणात आणायचा असेल तर जर भक्तीची वाट धरली तर तो आचरणात आणणं अधिक सोपं होईल, कारण जेव्हा आपण भक्तीची वाट धरतो तेव्हा आपोआपच आपल्या अंतःकरणात श्रद्धा नावाची जी गोष्ट असते ती हळूहळू धारण व्हायला लागते आणि कुठल्या तरी दैवतावर, कुठल्या तरी सद्गुरूंवर, कुठल्या तरी ठिकाणी आपली एकदा श्रद्धा दृढ झाली की मग ते करत असताना ज्या काही अडचणी येतात, बघा एखादं जर आपल्याला आपली वागणूक बदलायची असेल ना तर खूप अडचणी येतात त्या वाटेमध्ये, ते काही सोपं नसतं करणं। पण त्या ज्या सगळ्या अडचणी येतात त्या सगळ्या अडचणींवर मात करायला आपल्याला बळ कोण देतं तर तो आपला परमेश्वर, आपले सद्गुरू। आणि म्हणून ती श्रद्धा जर अंतःकरणात असेल तर ही क्रिया पालटणं जे आहे ते आपल्याला सोपं होतं आणि म्हणून समर्थ आपल्याला श्रद्धा धारण करायला सांगतात। संत तुकाराम महाराज ह्याच त्रिगुणांविषयी असं म्हणतात, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला। तुकाराम महाराजांचं बोलणं जे आहे ते रोखठोक आहे, ते सरळ सांगतायत की रजतम सत्व ज्याच्या अंगी आहे या गुणांनीच तो वाया गेला। तम म्हणजे काय, नरकाची केवळ, रजतो सबळ माया जाळ, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी। तुकाराम महाराजांनी 12 अभंग जे सांगितलेले आहेत त्या अभंगातला पहिलाच अभंग सांगताना ते आपल्याला ह्या प्रकृती आणि त्याच्या तिन्ही गुणांविषयी अगदी 4-5 ओव्यांमध्ये पटकन सांगून टाकतात त्याचं स्वरूप काय आहे। तम म्हणजे काय, नरकाची केवळ। जर आपली वाटचाल ही अशा दिशेने चालू असेल, असत्क्रिया, चुकीचं काम, चुकीची दिशा, चुकीचं कृत्य, चुकीचे विचार, चुकीचे भाव, चुकीचा आदर्श, ह्या सगळ्या दिशेने जेव्हा आपली वाटचाल चालू असते तेव्हा आपण जणू काही तमोगुणाकडे म्हणजेच नरकाकडे वाटचाल करतोय हे आपलं आपण समजून घ्यायचं। रजतो सबळ माया जाळ, जोपर्यंत आपण रजोगुणात आहोत तोपर्यंत हे सगळं मी आणि माझी माया, माझ्या आजूबाजूला जे काही सगळं आहे फक्त तेवढंच खरं आहे असं आपल्याला वाटायला लागतं। ते खरं आहेच, ते खरं नाही असं आपण म्हणू शकणार नाही, कारण ते इतकं आपल्याला धडधडीत सत्य डोळ्यासमोर दिसत आहे की ते खोटं आहे असं आपण म्हणू शकत नाही। पण फक्त तेवढंच खरं आहे आणि त्याच्या पलीकडे काही नाहीच आहे असं जेव्हा म्हणतो आपण आणि त्याच्यात गुरफटतो, त्याच्यात आसक्त व्हायला लागतो, तेव्हा तो रजोगुण आपल्यातला बळावल्याचं लक्षण आहे। आणि सत्वगुणाचं लक्षण सांगताना ते म्हणतात परमार्थ। जेव्हा आपण परमार्थाकडे जातो म्हणजे व्यष्टीकडून समष्टीच्या विचाराकडे जायला लागतो, फक्त मी माझं याचा विचार न करता सगळ्यांच्या कल्याणासाठी मला काही करता येईल का,
किंवा करणारा मी कोणीच नाही आहे, करून घेणारे तेच आहेत, फक्त त्यासाठी माध्यम म्हणून माझा उपयोग होणार आहे, हा भाव मनात ठेवून 4 लोकांच्या चांगल्यासाठी, कल्याणासाठी जर आपल्या हातून एखादं काही कर्म घडणार असेल तर ते करायला आपण पुढे असतो का, की आपण हा विचार करतो की नाही हे करण्यासाठी मी कशाला माझा वेळ देऊ, मला ह्याच्याहून भरपूर चांगली कामं करायची पडलेत, मला जायचं आहे शॉपिंग करायला. जर आपण हा विचार करत असतो की मला जायचं आहे शॉपिंग करायला, म्हणजे काय, आपण मायेमध्ये गुरफटतोय. शॉपिंग करू नये किंवा त्याच्या विरोधात कुठलेही संत नाही आहेत, फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की जेवढं गरजेचं आहे तेवढं नक्की करावं. पण जेव्हा कपाट भरून आपल्याकडे कपडे आहेत तेव्हा आपण अजून ते केवळ आवडलं म्हणून विकत घेणं, इकडे आपणच आपल्याला प्रश्न करायची गरज आहे की मग इंद्रिय दमन झालं का. कारण जोपर्यंत इंद्रिय दमन होणार नाही तोपर्यंत अध्यात्म किंवा परमार्थ मार्गावरची जी वाटचाल आहे ती सुरूच होणार नाही. कारण मग त्या वासना ज्या आहेत त्या तशाच राहणार आहेत, त्या वासनांना आपण तसंच खतपाणी घालणार आहोत आणि जर त्यांना खतपाणी घालत राहिलो तर तो वासनारूपी वृक्ष जो आहे तो तसाच फोफावणार आहे आणि मग त्याला ती तशीच फळं लागणार आहे. आणि मग ह्या सगळ्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर कुठेतरी त्या वासनांचा क्षय होणं किंवा त्यांना एक चांगली वेगळी गती देणं, चांगला विचार देणं. चांगल्या वासनाही असतातच ना. माणूस जेव्हा अध्यात्म मार्गावर पुढे जातो तेव्हा त्याला देवाविषयी प्रेम निर्माण होतं आणि त्या सगळ्या ज्या वासना मग तयार व्हायला लागतात त्या सतत त्या परमेश्वराचं मननचिंतन करावं, त्याचं नामस्मरण करावं, त्याच्या भक्तीतच सतत राहावं. आता ही सुद्धा म्हटलं तर एक प्रकारची वासनाच होते मनात तयार, पण ती चांगली वासना आहे, ती सद्वासना आहे. आणि ती सद्वासना जेव्हा आपण धारण करणार आहोत तेव्हा कुठेतरी ती भक्ती रुजणार आहे आणि ती भक्ती रुजल्यानंतर तो परमेश्वरापर्यंत जाण्याचा प्रवास जो आहे तो सुकर होणार आहे. आणि म्हणून इथे सत्वगुणाचं खूप महत्त्व आहे. आता सत्वगुणात आपण राहणारच आहोत, राहायचंच आहे आपल्याला, परंतु तरीही भगवद्गीतेमध्ये आपण मागच्या वेळेला असं म्हटलं होतं की असं काही सांगून ठेवलं आहे की ह्या प्रकारचं कर्म जर तुम्ही केलं तर ते कर्म हे तुम्हाला कर्मबंधनात अडकवत नाही आणि ते कर्म म्हणजे यज्ञकर्म. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधन, हा असं भगवद्गीतेत म्हणून ठेवलं आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. म्हणजे यज्ञकर्म सोडून इतर जे काही कर्म आपण करतो ते सगळं कर्म हे आपल्याला बंधनात घालतं. का घालतं? कारण ते प्रत्येक कर्म हे आपण जरी कर्म हातापायाने करत असलो तरी ते करत असताना जो भाव आहे तो भाव हा फक्त आत्मकेंद्रीय असतो, स्वकेंद्रीय असतो. मला काय हवं आहे हा स्वार्थ मनात ठेवून केलेलं ते कर्म असतं. कारण यज्ञकर्म हे असं कर्म आहे की ज्याच्यामध्ये स्वार्थाचा लवलेश नाही. जे निष्काम बुद्धीने केलं जातं ते यज्ञकर्म आहे. म्हणून यज्ञकर्म सोडून जे कर्म आपण करतो ते कर्म आपल्याला बंधनात घालतं. आणि मागच्या वेळेला आपण हाही विषय बघितला होता की आपल्याला शक्यतो अशा कर्मापर्यंत जास्तीत जास्त जायचं आहे की जी कर्म आपल्याला बंधनात अडकवणार नाही. कारण जेवढी कर्म आपल्याला कमीत कमी बंधनात अडकवतील तेवढा आपलं जे संचिताच्या गाठोड्यात आपण जी रोज भर घालतोय ती भर हळूहळू कमी होईल. आणि जेव्हा संचितातल्या गाठोड्यातली भर कमी व्हायला लागेल तेव्हा कुठेतरी आपण मोक्षमार्गाकडे जायला लागू आणि ती वाट आपल्यासाठी सुकर होईल. मग जर यज्ञ ही जी संकल्पना आहे, आता आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह मला दिसलं. मी जेव्हा म्हटलं की यज्ञकर्म सोडून इतर सगळं केलेलं कर्म हे आपल्याला फळ द्यायला बांधील आहे, तेव्हा आपल्या सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आला की आपण कुठे यज्ञ करतो. आपण तर कधीतरी काही आपल्याकडे काय ग्रहमग आहे, काहीतरी वास्तुशांत आहे, तेव्हा ते गुरुजी येतात आणि ते छोटासा काहीतरी होम हवन करतात. पण मग त्याला काही ह्या बाईंना यज्ञ म्हणायचं आहे का? तर मला काय म्हणायचं आहे महत्त्वाचं नाही, भगवद्गीता काय सांगते हे महत्त्वाचं आहे आणि मी फक्त ते सांगण्याचं एक माध्यम आहे. मला यातलं काहीच कळत नाही. तर गीतेत असं सांगितलं आहे किंवा आपल्या सर्व ग्रंथांमध्ये असं सांगितलं आहे की आपल्या सगळ्यांना पडलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. कारण प्राचीन काळी यज्ञाचं जे स्वरूप होतं ते असंच होतं की खऱ्या अर्थाने यज्ञ याग म्हणजे तिथे अग्नी पेटवला जाणं आणि त्याला आहुती देणं आणि मग जी कोणती देवता असेल त्या देवतेचं स्मरण करून त्या देवतेसाठी काहीतरी मनात इच्छा धरून आपण तो यज्ञ करणं आणि मग आपण तो यज्ञ केला की ती देवता संतुष्ट होणार आणि आपल्याला त्याचं काहीतरी फळ देणार आणि आपल्याला पुण्यप्राप्ती होणार किंवा आपल्याला ते फळ दिल्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही सुख आनंद आपल्याला हवा आहे तो मिळणार. शेवटी मनुष्य मात्रांना काय हवं असतं? प्रत्येकाची धडपड कशासाठी सुरू आहे? प्रत्येकाची धडपड ह्याचसाठी सुरू आहे की मला आयुष्यात सुख हवं.
परंतु सुख हे दीर्घकाळ टिकत नाही. एकदा सुख आलं की ते नाहीसं होतं. असंही म्हटलं जातं की जोपर्यंत आपला पुण्याचा आणि पापपुण्याचा जो काही हिशोब सारखा चालू आहे सुखदुःखांचा, जरी आपण खूप पुण्य केलं आणि स्वर्गाला प्राप्त झालो तरी तो साठा संपल्यानंतर परत एकदा स्वर्गातनं आपल्याला ढकलून देणार आहे तिकडे येण्यासाठी. आणि म्हणून जर प्रयत्न करायचा असेल तर असं अल्पस्वल्प सुख गोळा करण्याकडे किंवा एवढं तेवढं असं पुण्य घेऊन समाधान मानण्याकडे आपल्याला ठेवायचंच नाही आहे. आपला जो उद्देश आहे तो थोडासा व्यापकच असायला हवा आहे की मला एवढ्या तेवढ्या गोष्टींनी सुख मानायचं नाही आहे, एवढ्या तेवढ्याशा आनंदाने मला आनंदी व्हायचं नाही आहे, तर मला जो कायम स्वरूपी आनंद आहे तो आनंद मिळवण्यासाठीचं मला धडपडायचं आहे. आणि जेव्हा आपण तो आनंद मिळवण्यासाठीच धडपडणार आहोत तेव्हा आपल्या हातनं होणारं प्रत्येक कर्म हे यज्ञकर्म होतं आहे की नाही हे बघण्याकडे आपला सतत त्याच्याकडे आपली जाणीव असणं हे गरजेचं आहे. तर पूर्वीच्या काळचं जे लोकांचं आयुष्य होतं की ज्याच्यामध्ये निसर्गात ज्या शक्ती होत्या त्या निसर्गातल्या शक्तींवर मानवी जीवन पूर्णतः अवलंबून होतं. म्हणजे आजच्यासारखं आयुष्य लोकांचं नव्हतं. नुकतीच लोकं कुठेतरी स्थिरावायला लागली होती, कुठेतरी शेती करायला लागली होती, काहीतरी अग्नीचा शोध लागला, अजून काही झालं. असं करत करत जेव्हा माणसं पुढे जात होती त्यानंतर वेद काळामध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ऋषीमुनींनी समजावून सांगितल्या तेव्हा कुठेतरी ह्या निसर्गातल्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती आपल्यासाठी कशा फलदायी होऊ शकतात आणि त्यासाठी आपण अग्नीच्या माध्यमातून कसं पुढे जायचं हे लोकांना कळू लागलं. आणि त्यामुळे यज्ञ ह्या गोष्टीला तेव्हा महत्त्व होतं. आणि मानवांचं जे काही कल्याण आहे, जे काही भलंबुरं आहे, जे काही चांगलं वाईट आहे ते करणारी जी काही देवता आहे त्या देवतेला जर प्राप्त करून घ्यायचं असेल ती देवता ही अर्थातच निसर्गातली जी पंचमहाभूतं आहेत तीच मुख्यत्वे करून देवता. म्हणजे जर पाऊस पडत नसेल तर लोक तेव्हा वरुण देवता ह्या देवतेसाठी होम हवन करत होती. म्हणजे ह्या सगळ्या देवता ज्या होत्या त्याही निसर्गातल्याच होत्या. आणि त्यामुळे प्राचीन काळातलं जे यज्ञाचं स्वरूप होतं ते वेगळं होतं. आणि ह्या शक्तींना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ संकल्पना ही पूर्वीच्या काळी होती. आता मग यज्ञच का करायचा, दुसरा काही का नाही? कारण पंचमहाभूतांमध्ये अग्नी हे एक तत्व आहे, परंतु इतरही आहेत. पृथ्वी आहे, आप आहे, वायू आहे, आकाश आहे. पण मग आपण तेज म्हणजे अग्नीच्याच माध्यमातून का पुढे जायचं असं ऋषीमुनींनी ठरवलं. कारण अग्नी ही जी देवता आहे ना ते देवांचं मुख आहे असं मानलं जातं. अग्नी हे देवांचं मुख आहे आणि म्हणून देवतांना आपण जे काही पदार्थ अर्पण करतो ते पदार्थ अग्नी त्यांना नेऊन देतो. कारण अग्नी हे मुख आहे देवतांचं. त्यामुळे आपण आपल्याला जर देवतांना काही दाखवायचं आहे, बघा आता आपण नुसता नैवेद्य दाखवतो तर तेव्हा ते म्हणायचे की नैवेद्य नाही, आपण तिथे स्वाहा म्हणजे त्या यज्ञात घाला, ते तुम्हाला जे काही द्रव्य जे काही घालायचं आहे ते त्या होम हवनात त्या यज्ञामध्ये ते घातलं जायचं. कारण त्यामागचा उद्देश हा होता की त्या देवतेला ते अर्पण केलं की ती देवता प्रसन्न होईल, अग्नीच्या मार्फत ती तिच्यापर्यंत पोहोचेल, ती देवता प्रसन्न होईल आणि मग आम्हाला जे हवं ते मिळेल. इथे विचार करण्यासारखी गोष्ट हीच आहे की ह्याचा अर्थ त्या काळी देवता म्हणजे ह्या सूक्ष्म शक्ती आहेत. दिसत नाही आहेत ना डोळ्याला, तेव्हाही दिसत नव्हत्या, पण त्या देवता दिसत नव्हत्या पण त्या आहेत हे मान्य होतं. आणि देवता ह्या नेहमीच सूक्ष्म रूपातच असतात, त्या स्थूल रूपात आपल्यासमोर कधीच येत नाही. म्हणजे तेव्हाचा मानव हा खऱ्या अर्थाने सूक्ष्म रूपाकडे खरं तर जाणारा होता. आज आपण कुठेतरी सूक्ष्म रूपाकडे जायचा विचार करतो का, याचा आपण आता स्थूलात बसून तरी विचार केला पाहिजे. ह्या सूक्ष्माकडे आपण आता जात नाही आहोत, उलट त्या सूक्ष्माकडून आत्ताचं आपलं आयुष्य खूपच सूक्ष्माकडून स्थूलात येऊन बसलं आहे. आज आपल्यासाठी देवता म्हणजे आपण म्हणतो देवळात जी देवाची मूर्ती असते ती देवता आहे आज आपल्यासाठी. पण देवता ही संकल्पना आपल्या ऋषीमुनींनी त्या काळी जी वेदांमध्ये सांगून ठेवली ती इतकी उदात्त आणि सूक्ष्म आहे की ती समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला यज्ञकर्म म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी हे समजणं आवश्यक आहे की त्या काळी लोक हे का करत होती. कारण त्या देवतांना संतुष्ट केल्याशिवाय निसर्गातलं जे चक्र आहे त्या चक्राचा जर काही प्रकोप झाला असेल, जर ते चक्र योग्य रीतीने फिरत नसेल, म्हणजे एखादी दुष्काळजन्य परिस्थिती आली तर आता मी कोणाकडे जायचं. जेव्हा माणसं अशा तऱ्हेने हवालदिल व्हायची, कधी ओला दुष्काळ असेल, कधी कोरडा दुष्काळ असेल, पण कोणत्याही प्रकारचा दुष्काळ ह्याचाच अर्थ निसर्गाचा प्रकोप.
आणि निसर्गाचा प्रकोप म्हणजे त्या देवतेला आपण संतुष्ट केलं नाही योग्य प्रमाणात, वर्षभर आपण जे काही केलं त्याने ती देवता संतुष्ट झाली नाही आणि म्हणून आज ही वेळ आपल्यावर आली. मग चला आता हा यज्ञ करूया, हा होम करूया, हा याग करूया आणि त्या देवतेला संतुष्ट करूया, त्यासाठी हे हवन करूया. मग वर्षभरात आपल्याकडनं काहीतरी घडलं म्हणून देवता संतुष्ट झाली नाही, ह्याचा अर्थ काय? आपण मध्यंतरी असं बघितलं होतं मागच्या कुठल्या तरी प्रवचनात की आपलं कर्म हे फक्त आपलं नसतं, ते व्यक्तिशः तर आपलं असतंच, आपल्याला फळ देणारं. पण आपण ज्या कुळात जन्मतो, ज्या कुटुंबाचा सदस्य असतो, ज्या ज्ञातीचा सदस्य असतो, ज्या गावाचा सदस्य असतो, ज्या देशाचा सदस्य असतो, ज्या राष्ट्राचा आणि अंतिमतः ज्या समाजाचा सदस्य असतो, संपूर्ण विश्वाचा सदस्य असतो, त्या सगळ्यांना आपल्या प्रत्येकाच्या एकेका कर्माने बाधा येत असते किंवा त्यातलं जे चांगलेपणा असेल तर त्याचं चांगुल पण मिळत असतं. त्यामुळे कर्म करत असताना आपल्याला इतका अवेअरनेस किंवा इतकी जाणीव आपली सूक्ष्म ठेवण्याची किंवा ती तरल ठेवण्याची गरज एवढ्याचसाठी आहे की आपल्या प्रत्येक कर्माचा परिणाम हा फक्त माझ्या वैयक्तिक आयुष्यावर होणार नाही आहे, तर तो संपूर्ण जगाच्या जी काही त्याचं रहाटगाडगं चाललं आहे त्या सगळ्यावर होणार आहे. आणि म्हणून यज्ञाचं महत्त्व पूर्वी खूप होतं. 2 उद्देश याच्यामध्ये मुख्यत्वे करून होते. एक म्हणजे आत्मशुद्धी. जेव्हा यज्ञकर्म केलं जायचं तेव्हा जो कोणी यजमान आहे, जो यजमान हा हे सगळं यज्ञकर्म करतो आहे, नक्कीच तो हे चांगलं कर्म करत असल्यामुळे आत्मशुद्धी किंवा चित्तशुद्धी व्हायला त्याला मदत होत होती. पुन्हा एकदा आपण मध्यंतरी म्हटलं तसं की आपल्याला ह्या कर्ममार्गात का राहायचं आहे? कारण अजून आपलं चित्त शुद्ध व्हायला हवं आहे. जर आपलं चित्त शुद्ध झालं तर आपण कदाचित काही काळ असा घालवला की हातनं काही कर्म घडलं नाही आणि आपण फक्त जपजाप्य करत ध्यानधारणा करत बसलोय तर चालेल, कारण मग चित्तशुद्ध झाल्यामुळे ध्यानसुद्धा त्या दर्जाचं लागेल. आज आपण ध्यान धरण्यासाठी बसतो पण त्यातलं आपलं ध्यान 2 मिनिटं तरी लागतं का, ह्याचा प्रश्न आपण आपल्याला स्वतःला विचारलेला बरा. मग ध्यान आपलं का लागत नाही? कारण आपल्या चित्तात जो मळ आहे, जी मलिनता आहे, ज्या वासना आहेत त्या सतत वर खाली होत असतात. आपण शांत बसलो की त्या जास्तच प्रकर्षाने वर खाली व्हायला लागतात आणि म्हणून त्या ध्यानात आपल्या अडथळे येतात. ज्या व्यक्ती कर्ममार्गात पुढे गेले आहेत, ज्यांच्या चित्ताची शुद्धी झाली आहे, त्या लोकांनी जर ध्यानमार्ग धरला तर त्यांना ते शक्य असतं करणं आणि त्यांच्या ध्यानाने खरंच फक्त त्यांनाच नाही तर समष्टीला सुद्धा खूप फायदा होत असतो. पण त्यासाठी त्या पातळीवर जाऊन ध्यान धरण्याची गरज आहे. ते ध्यान त्यांचं तसं लागतं म्हणून तिथे त्या ऋषीमुनींचं किंवा त्या संतांचं जे वेगळेपण आहे ते तिथे आहे. आणि म्हणून आत्मशुद्धी ही यज्ञ जी कोणी व्यक्ती करते तिची स्वतःची होते आणि स्वतःबरोबरच समाजातील अनेक घटकांचा उद्धार हा हे पण एक त्याच्या मागचं कारण आहे. जसं आपण म्हटलं मगाशी की उत्तम पाऊस पडावा, शत्रूचा नाश व्हावा किंवा अन्नधान्याची समृद्धी असावी एखाद्या ठिकाणी. कधी कधी पीक चांगलं येत नाही आणि मग शेतकऱ्यांना काळजी वाटायला लागते की आता काय होणार बरं, वर्ष कसं घालवायचं. तेव्हा अन्नधान्याची समृद्धी असावी म्हणून किंवा समाजात सामंजस्य निर्माण व्हावं म्हणूनही पूर्वी यज्ञयाग केले जायचे. आणि म्हणूनच भगवद्गीतेत असं सांगितलं आहे की अशी 3 कर्म आहेत किंवा 3 गोष्टी आहेत की ज्या हे अर्जुना तू कधीही त्याचा त्याग करू नकोस. काहीही होऊ दे, तुला लढावंसं वाटेल, नाही वाटणार, तू राजा होशील, नाही होणार, काही होऊ दे, पण ह्या 3 गोष्टी तू कधीच सोडू नकोस. आणि त्या 3 गोष्टी म्हणजे यज्ञ, दान आणि तप. या 3 गोष्टी कधीही सोडू नकोस. आणि म्हणून 18व्या अध्यायात श्लोक भगवंतानीच सांगितलेला आहे, यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. कधीही ह्या 3 गोष्टींचा तू त्याग करू नकोस. का? कारण त्या आपलं मन जे आहे ते पावन व्हायला, ते पवित्र व्हायला मदत करतात. आणि मन, चित्त, बुद्धी हे जे काही सगळं आहे ते जेव्हा पवित्र होईल, ते जेव्हा पावन होईल, तेव्हा ज्या वासना आपल्या ठिकाणी आहेत त्या वासना चांगल्या व्हायला हळूहळू मदत होईल. आणि त्या वासना चांगल्या झाल्यानंतर आपल्या हातनं घडणारं कर्म हे अजून चांगलं होईल. आणि म्हणून जोपर्यंत आपल्यात हे सगळं होत नाही, म्हणजे चित्त आपलं शुद्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला यज्ञ, दान आणि तप ही 3ही कर्म करायचे आहेत. मग ही कर्म कशी करायची आहेत? आसक्ती सोडून द्यायची आहे. कोणतंही कर्मफळ आहे त्याचा त्याग करायचा आहे आणि ही कर्म आपल्याला करायची आहे. मग यज्ञ म्हणजे नक्की काय? आता हे सगळं झालं
जे पुराणात किंवा जे वेदांमध्ये सांगून ठेवले यज्ञ संकल्पना, त्याचा आता आपण थोडासा विचार केला. मग आज जर आपण विचार केला की यज्ञ म्हणजे काय, तर एक विशिष्ट प्रकारचं कर्म ज्याने आपलं जीवन सुखी होईल. मग आपण सगळे विचार असतात किंवा मग ते तर आम्ही रोजच करतोय, आमचं जीवन सुखी होण्यासाठी आम्ही रोजच कर्म करतोय, पण इथे फक्त आपलं जीवन कायमचं सुखी होत आहे का, हा विचार होणं खूप महत्त्वाचं आहे. सुखी होत आहे पण ते तात्पुरतं होत आहे. कधी कधी तर आपण भविष्याचा विचार न करता केवळ प्रेयस आणि श्रेयस, पुन्हा एकदा प्रेयसाचा विचार करतोय की मला आत्ता काय बरं वाटतं आहे तेवढं मी करणार आहे, मग श्रेयस्कर काय आहे, माझ्यासाठी दीर्घकाळ किंवा भविष्यात काय चांगलं असणार आहे त्याचाही विचार बाजूला राहू दे, आत्ता काय चांगलं वाटतं तेवढं करूया. तर कुठेतरी यज्ञ ही जी संकल्पना आहे ती त्याला छेद देते आणि ते असं म्हणते की असं विशिष्ट प्रकारचं कर्म की ज्याने आपलं जीवन सुखी होईल असं करण्याकडे मनुष्य मात्रांचा कल असला पाहिजे. आणि पुढची जी त्यांची यज्ञ संकल्पनेचा जो विचार आहे तो अजून खूप व्यापक आहे. असं म्हणतात की एकमेकांनी एकमेकांच्या सुखासाठी एकमेकांना काहीतरी दिलं घेतलं पाहिजे. बघा, आपला सगळा जो व्यवहार आहे तो विनियोगावर आहे. आपण एकमेकांना भेटतो, आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांना जातो, कधी ते कार्यक्रम करमणुकीचे असतात, कधी आपल्याला ज्ञानाला मदत करणारे असतात, कधी आपल्या भावभावनांना हात घालणारे असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात. आपल्याला वेगवेगळी माणसं भेटतात, आपण त्या माणसांनाही उद्वेगून भेटतो, ज्यांना भेटायचं नसेल त्यांना टाळतो. हे सगळं आपण का करतो, कारण कुठेतरी आपल्याला फक्त जसं इतर प्राणी मात्रांना अन्न मिळालं की त्यांची भूक भागली, मनुष्य मात्र हा त्याहून खूप वेगळा आहे. त्याला मुळातच आधी अन्नाबरोबर वस्त्र आणि निवाऱ्याची पण गरज आहे, तिथेच आधी तो वेगळा झाला इतर प्राणी मात्रांपासून. पण फक्त अन्न वस्त्र निवारा मिळाला म्हणूनही मनुष्य मात्र सुखात राहतो का हो? आज सगळ्यांकडे अन्न वस्त्र निवारा असतो आपल्यासारख्या लोकांकडे, पण तरीही सारखी खुटखुट चालू असते की नाही, आज मला हे हवं होतं ते मिळालं नाही, आज असंच झालं, यांनी मला ते म्हटलं मग मला खूप वाईटच वाटलं, मला रागच आला, काहीतरी होत राहतं. म्हणजेच आपल्या गरजा ह्या फक्त एवढ्या कमी नाही आहे, तर माणूस म्हटल्यानंतर त्याच्या ठिकाणी भावभावना आल्या, त्याच्या ठिकाणी विचार आले, त्याच्या ठिकाणी बुद्धी आली आणि हे सगळं मिळून तो माणूस बनतो. आणि म्हणून माणसाच्या ज्या गरजा आहेत ना त्या गरजांमध्ये सुद्धा ह्या सगळ्याची शांती होणं, या सगळ्यांसाठी त्याला समाधान मिळणं, ह्या सर्व पातळ्यांवर हे खूप गरजेचं असतं. आणि म्हणून आपण जेव्हा यज्ञाचा विचार करतोय तेव्हा आपल्याला थोडंसं पुढे जाताना 3ऱ्याच अध्यायात जे 2 महत्त्वाचे श्लोक आहेत की स्थूलात दिसणारे जे प्राणी आहेत ते प्राणी आणि तिथपासून परमात्म्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो केवळ 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे. ते श्लोक असे आहेत, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभवः, यज्ञात भवन्ति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. कशातून काय निर्माण होतं त्याची एक सुंदर साखळी आपल्याला इथे वर्णन करून सांगितलेली आहे. परमेश्वर असं म्हणतात की सर्व प्राणी हे अन्नापासून निर्माण होतात. अन्न कशापासून निर्माण होतं? अन्न पर्जन्य, पावसापासून निर्माण होतं. पाऊस कशापासून निर्माण होतो? तर पाऊस यज्ञापासून तयार होतो. आणि जर यज्ञ उत्पन्न होत असेल तर यज्ञ हे कर्मापासून उत्पन्न होतं. त्याच्याच पुढचा लगेच श्लोक आहे जो आपल्याला असं सांगतो, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्य यज्ञे प्रतिष्ठितम. म्हणजे हे कर्म, आपण कर्मापर्यंत बघितलं की यज्ञ हे कर्मापासून उत्पन्न होतं, मग कर्म पण कशातनं तरी उत्पन्न व्हायला पाहिजे. ते कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी, विद्धी म्हणजे तू हे जाण. काय जाण? की कर्म हे वेदापासून उत्पन्न झालेलं आहे आणि वेद हे अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत. म्हणून सर्वव्यापी परमात्मा जो आहे तो नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. असे हे 2 श्लोक आहेत. बघा, सुरुवात कुठे आहे आणि शेवट कुठे आहे. स्थूलातल्या प्राणीमात्रांपासून सुरुवात आहे आणि परमात्म्यापर्यंत जाण्याचा प्रवास, आणि तो परमात्मा यज्ञात प्रतिष्ठित असतो. म्हणून प्रत्येक कर्म करत असताना ते यज्ञरूपी कर्म व्हावं ह्याकडे आपला कटाक्ष असणं गरजेचं आहे, कारण तरच आपला परमात्म्यापर्यंत प्रवास होणार आहे.
मग ह्या विश्वरचनेमध्ये जे काही यज्ञकर्म सतत चालू आहे त्यामध्ये अग्नीत जेव्हा एखादी आहुती टाकली जाते तेव्हा ती सूर्याला प्राप्त होते, सूर्यामुळे पाऊस पडतो, पावसामुळे अन्नापासून प्रजा निर्माण होते. ही सगळी सायकल, हे सगळं चक्र जे आहे ते आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. आणि म्हणूनच हे चक्र हे निसर्गात जसं फिरत असतं ते चक्र टिकवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व्यक्तीच्या पातळीवर, कुटुंबाच्या पातळीवर, समाजाच्या पातळीवर, देशाच्या पातळीवर आणि चराचर सृष्टीच्या पातळीवर प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. आज आपल्याला सगळ्यांना हे निदर्शनाला येतं आहे की आज माणूस त्याच्याकडे विवेक आहे पण तो निसर्गाचा काहीच विचार नाही करत आहे. आपण तर शहरात राहतो आहे, आपल्याला रोज हे दिसतं आहे की जिथे कुठे नवीन गृहसंकुल तयार होत आहे तिकडची 5 झाडं कापली जात आहेत सरळ सोट, आणि कोणीही त्याच्यावर काहीही करत नाही आहे, करू शकत नाही आहे. इकडच्या जे सत्ताधारी पक्ष आहेत तेही काही करत आहेत की नाही माहिती नाही आपल्याला. आपल्या हातात काहीच नाही असं म्हणून आपणही सगळे गप्पा बसतोय. ह्यातून होत आहे काय, निसर्गाचा ऱ्हास होत आहे. आणि निसर्गाचा ऱ्हास होतो आहे म्हणजे काय, निसर्गाचं हे जे चक्र आहे ते चक्र सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी आपल्याला जर निदान यज्ञ करून योगदान नाही देता आलं तर ठीक आहे, पण आपण निदान उलटं तरी वागू नये. आज माणूस काय करतोय, त्याला योगदान तर काहीच देत नाही आहे, पण माणूस निसर्गाची हानी करतोय. आणि ती निसर्गाची हानी आपण करत असल्यामुळे हे जे यज्ञचक्र, जे निसर्गचक्र इतकी अनेक हजारो वर्ष सुरळीतपणे सुरू होतं, त्या चक्राला आता कुठेतरी खीळ बसायला लागली. बघा, ऑक्टोबर महिन्यात सगळ्यांना उकडतं, पण आता खूप घरांमध्ये असं बघायला मिळतं की जिथे एप्रिल आणि मे महिन्यातच लोक फक्त एअर कंडिशनर लावायचे, आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पण लोकांना AC ऑन करावासा वाटतोय. ग्लोबल वॉर्मिंग आपण सगळे अनुभवतोय की तापमान असंच 2 किंवा 3 अंशांनी कायमच वर गेलेलं आहे. आणि ही फक्त मुंबईतली स्थिती नाही, ही सगळीकडची स्थिती. म्हणजेच माणूस हे जे हा जो यज्ञ आहे, जो निसर्गात अव्याहतपणे सुरू असणारा यज्ञ आहे, त्या यज्ञामध्ये माणूस स्वतःच्या कर्मांनी खीळ घालतोय. आणि त्यामुळे त्या कर्माची फळं मग भोगावी लागणार की नाही, लागणार. आणि मग ती एकट्या दुकट्या मानवाला नाही तर ती संपूर्ण चराचर सृष्टीला भोगावी लागणार आहेत. आणि म्हणूनच असं आपल्याला आपले सगळे संत सद्गुरू सातत्याने सांगतायत की हे सगळं होणार आहे. हे जर तुम्हाला सगळ्यांना दिसतंय तर आता सगळ्यात जाणकार लोकांचा प्रयत्न हा असायला पाहिजे की मला जितकं लवकरात लवकर या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं बाहेर पडता येईल तेवढं मला पडायचं आहे. कारण या चराचर सृष्टीत जे काही होणार आहे त्या प्रकोपाचा सामना मला करायचा आहे का, त्याच्यात मला अडकायचं आहे का, हा प्रश्न ज्याने त्यांनी स्वतःला आज विचारायचा आहे. मग हे चक्र टिकवण्यासाठी इंद्रियांवर मात करावी लागते, आपण मगाशीच म्हटलं. आणि म्हणून आपल्याला 5 प्रकारचे यज्ञ आपल्या ग्रंथांनी सांगितलेले आहेत की जे आजही आपण करायला हवे. त्यातला पहिला आहे तो ब्रह्मयज्ञ. आता ब्रह्मयज्ञ म्हणजे काय की आपण बघितलं की वेदातून सगळं निर्माण झालेलं आहे. वेद हे मुख्य आहेत, परमात्मा हा त्याच्यातून निर्माण झालेला आहे. तर मग जर वेदातून निर्माण झाले आहे तर वेदामध्ये जे ज्ञान समाविष्ट झालेलं आहे ते ज्ञान टिकून राहिलं पाहिजे. ते नुसतं टिकलं पाहिजे नाही तर ते आपण अवगत केलं पाहिजे. मग मनुष्य मात्रांचं आज कर्तव्य काय राहिलं पाहिजे की जे वेदांमध्ये सांगितलं आहे, जे आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलं आहे, जे आपल्या धर्मशास्त्रांनी सांगितलं आहे त्याचा निदान अभ्यास करणं, ते जाणून घेणं. कारण आपण जाणलं तर आपल्याला कळेल की ते किती महत्त्वाचं आहे. आणि जर कळलं किती महत्त्वाचं आहे तरच आपण त्याचं रक्षण करू. आज ज्यांना त्याची काही माहितीच नाही आहे ती लोक वेदांचं रक्षण करायला का धावतील. त्यामुळे वेदांचं रक्षण करण्याची जबाबदारी ही तुम्हासारख्या लोकांवर आहे की ज्यांना निदान ह्या विषयातली थोडी तरी गोडी ह्या जन्मी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ब्रह्मयज्ञ हा सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. मग उपनिषदांचं जे सार आहे, उपनिषदांनी जे सांगितलं आहे त्यात ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जर सर्वोपनिषदो गावो असं गीतेचं वर्णन केलेलं आहे तर सर्व उपनिषदांचं सार ज्या गीतेमध्ये आहे मग त्या गीतेचं रक्षण करणं, ती गीता आपण तिचं मननचिंतन करणं, तिचं अध्ययन करणं, ती पाठ करणं, त्यातला जो भावार्थ आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करणं, अशा अनेक गोष्टी आपण आपापल्या पातळीवर करू शकतो. आपल्याला इकडे कुठेही स्पर्धा नाही आहे,
आपल्याला कुठेही काही कोणाला जाऊन दाखवायचं नाही आहे. हे सगळं आपण जे करणार आहोत ते आपल्या आत्मशुद्धीसाठी करणार आहोत आणि हे निसर्गातलं जे चक्र आहे ते अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आपल्या हातनं सात्विक कर्म जितकी जास्तीत जास्त केली जातील तितकी आपण करायला हवी, ही भावना मनाशी ठेवून आपल्याला ब्रह्मयज्ञ करायचा आहे. त्याच्या पुढचा दुसरा यज्ञ आहे, त्याचं नाव आहे पितृयज्ञ. आता पितृयज्ञ ह्या नावातनंच कळतं आहे की आपल्याला आपल्या वाडवडिलांनी जे दिलेलं आहे ते आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांना द्यायचं आहे. आपल्याला आपल्या वाडवडिलांनी जो चांगला ठेवा दिलेला आहे, काही संस्कार दिलेले आहेत, काही चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, काही गोष्टी पाठ करा म्हणून आपल्या जिभेवर आपल्या मनावर त्यांनी संस्कार केलेले आहेत, ते सगळं आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचं आहे. आपल्याला पुढच्या पिढीला फक्त आपली प्रॉपर्टी नाही द्यायची. ती प्रॉपर्टी आपण सगळेजण देतो, पण त्या प्रॉपर्टी, कारण ती प्रॉपर्टी काय आहे ना, ती विनाश पावणारी प्रॉपर्टी आहे. ती आज आहे, पण उद्या आपली जी स्थावर जंगम मालमत्ता आहे त्याचं काय होणार आहे आपल्याला काही माहिती नाही आहे. पण ही जर मालमत्ता आपण दिली आपल्या पुढच्या पिढ्यांना तर ती त्यांच्याकडून त्यांच्या पुढच्या पिढ्यांना संक्रमित होणार आहे. आणि अशा अर्थाने एका अर्थी जो ब्रह्मयज्ञ आपण करणं अपेक्षित आहे म्हणजे वेदांचं रक्षण, तेही आपल्या हातनं आपोआपच केलं जाणार आहे. कारण आपण जेव्हा ते पितृयज्ञ म्हणून पुढे देणार आहोत तेव्हा आपल्या पुढच्या पिढीची जबाबदारी बनणार आहे की ते त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला द्यायचं आहे. आता आज शोकांतिका ही आहे की पुढच्या पिढीला द्यायला आधी पुढची पिढी निर्माण करावी लागते. आज जिथे ज्या समाजात पुढची पिढी निर्माण व्हावी का न व्हावी यावरच मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि ती न होण्याकडे जेव्हा बहुतांश तरुणांचा कल आहे तेव्हा त्यातला ब्रह्मयज्ञ आणि पितृयज्ञ कसा होणार हे मोठंच प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर आहे देवयज्ञ. देवयज्ञ म्हणजे काय? देवांचं कार्य. अहो देवांचं कार्य म्हणजे काय? देवांना जे आवडतं किंवा देवांमध्ये जे सगळे गुण असतात ते गुण आपल्या ठिकाणी धारण करण्यासाठी आपण प्रयत्न करणं, तो यज्ञ म्हणजे त्यासाठी इंद्रियांचं दमन करून ते गुण त्या शक्ती आपल्या ठिकाणी येण्यासाठी आपण झटणं म्हणजे एक प्रकारचा देवयज्ञ. आपण मागच्या वेळी असं म्हटलं होतं की ज्या सगळ्या दैवी संपत्ती आपण 16व्या अध्यायात बघितलेल्या आहेत गीतेतल्या, त्या सगळ्या दैवी संपत्ती ह्या व्यक्तिगत स्वरूपात फक्त आपल्याला आत्मसात करायच्या नाही आहेत, तर त्याचा उपयोग समष्टीसाठी कसा होईल, सर्वांच्या कल्याणासाठी कसा होईल, असा व्यापक भाव जेव्हा आपण त्याच्यामध्ये ठेवू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण देवयज्ञ केला असं म्हणता येईल. त्याच्या पुढचा आहे तो आहे भूतयज्ञ. भूतयज्ञ म्हणजे इदन्न मम राष्ट्राय स्वाहा. जे काही कर्म माझ्या हातनं घडतं ते माझं नाही, तर त्या ऋषीमुनींनी जो काही अमोल ठेवा ठेवलेला आहे त्या ऋषीमुनींचं स्मरण करून जे काही कर्म मी करते ते ईश्वरार्पण बुद्धीने मी करणार आहे, एवढा एकच विचार मनात ठेवून जर आपण ते प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करू शकलो तर तो झाला भूतयज्ञ. जेव्हा आपण असं आपलं कर्म ईश्वराला अर्पण करत नाही तेव्हा प्रत्येक मनुष्यमात्राच्या ठिकाणी त्याच्या कर्तृत्वाचा अहंकार तयार होतो आणि तो अहंकार तयार झाला की माणूस इंद्रिय दमन करायला विसरतो. कारण साहजिकच त्याला वाटतं की मला सगळं काही येत आहे, मला सगळं काही कळतं आहे, आणि मग हे आल्यावर मला सगळं काही कळतं आहे म्हटल्यावर मन जिकडे धावतं तिकडेच माणूस धावायला लागतो, तो बुद्धीचा कल घ्यायला जात नाही आणि म्हणून इंद्रिय दमन करणं कठीण होतं. आणि अशा वेळेला माणूस विषयासक्त होऊन परमार्थापासून दूर जाणं म्हणजेच अधोगतीकडे जाणं, किंवा संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं तर तम म्हणजे काय? नरकाची केवळ, त्या नरकाच्या दिशेने तो पावलं टाकायला लागतो. आणि म्हणून भूतयज्ञ ही महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात शेवटचा सांगितला आहे तो आहे नृयज्ञ. नृयज्ञ म्हणजे अतिथी संस्कार. आता अतिथी म्हणजे रोज आपल्या घरी कोणी पाहुणे येतात असं नाही आहे, किंवा फक्त पाहुण्यांचा सत्कार करणं, पाहुण्यांचा आदर करणं असं नाही आहे, तर अतिथी सत्कार म्हणजे जो प्रत्येक दुसरा जीव आहे त्या प्रत्येक जीवाचा आदर करणं, त्या प्रत्येक जीवामध्ये काहीतरी चांगलं आहे, त्या प्रत्येक जीवाचा एक आपला स्वधर्म आहे आणि त्या धर्माचं तो आचरण करतोय. त्यामुळे कोणीही उच्च नाही, कोणीही नीच नाही, कोणीही लहान नाही, कोणीही मोठा नाही, कोणीही चांगला नाही, कोणीही वाईट नाही. जे ज्याच्या ठिकाणी आहे, जे भेटीचे भूत ते मानिजे भगवंत, ह्या पद्धतीने हा जो नृयज्ञ आहे तो आपल्याला करायचा आहे. आणि आपला परका असा भाव जो आहे तो नष्ट करून जो माझा स्वधर्म आहे तो मी आचरणार आहे. म्हणजे मी जर विद्यार्थी असेल तर अध्ययन करणं हा माझा धर्म आहे,
मी जर डॉक्टर असेल तर उत्तम पद्धतीने जे कोणी रोगी येतील त्यांना तपासणं, त्यांना योग्य औषध देणं आणि ते औषध देत असताना केवळ मोबदल्याचा विचार न करता त्या व्यक्तीला बरं वाटावं हा विचार मुख्य ठेवून औषध देणं. आता डॉक्टर आहे म्हणजे मोबदला मिळणारच आहे. आपल्या प्रत्येक कर्माचा आपल्याला जो व्यावहारिक मोबदला हवा आहे तो मिळणारच आहे. पण आपलं लक्ष हे सतत मोबदल्यावर असू नये, तर लक्ष हे आपल्या स्वधर्मावर आणि कर्मावर असावं असं आपल्याला भगवद्गीता सांगते. आणि म्हणून नृयज्ञ जो आहे तो मुख्यत्वे करून मानवतेचा यज्ञ. जेव्हा हे 5ही यज्ञ आपल्या हातनं घडतात तेव्हा असं म्हणायला हरकत नाही की आपण सर्वजण माणूस म्हणून जगायला पात्र होतो. कारण माणूस म्हणून एकमेकांशी कसं जगायचं हे आपल्याला कळायला लागतं. आणि म्हणून प्रत्येकाने आपलं काम हे प्रामाणिकपणे करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि पौराणिक परंपरेचा जर विचार केला तर जो काही आपल्याला जे मिळतं त्यातलं काहीतरी दुसऱ्याला देतो तो देव आहे. म्हणजे काय, आपल्याला काहीतरी जे मिळालं आहे त्यातला 1/10, 1/8, 1/20, 1/100 तरी भाग दुसऱ्याला द्यावा. जर तेवढाही आपण देऊ शकत नसू तर आपण देव नाही. कारण का, जो दुसऱ्याला काहीही न देता दुसऱ्याची वस्तू बळकावतो तो राक्षस होय असं आपली पौराणिक परंपरा सांगते. आणि मग आता आपल्याला हा सगळा चॉईस आहे आपल्याला, बरं का, आपल्याला निवड करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. मला देव व्हायचं आहे का मला राक्षस व्हायचं आहे. आपल्याला कोणी असेल काही बजावून पाठवलं नाही आहे की बघ काही केलंच देवत्वासारखं तर बघ माझ्याशी गाठ आहे, कोणी सांगायला आलं नाही आहे. किंवा राक्षसासारखा वाघ किंवा वागू नको असंही कोणी सांगणार नाही आहे. आपल्याला हे ठरवायचं आहे आणि ह्याचसाठी आपल्याला विवेक दिलेला आहे. आणि म्हणून यज्ञ या विषयावरती थोडंसं त्याची सांगता करताना एवढंच आपण आत्ता ध्यानात घेऊया की प्रत्येक 2 माणसं जेव्हा एकमेकांना भेटतात आणि काहीही विनियोग करतात, एकमेकांमध्ये देवघेव करतात, ती प्रत्येक गोष्ट हा यज्ञ आहे. हा परस्परांमधला जो विनियोग आहे तो यज्ञ असं जर आपण मानलं तर अगदी 2 जीव जेव्हा एकमेकांकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या एकत्र येण्याने 3रा जीव निर्माण होतो तेव्हा त्यांच्या ठिकाणी ती जी कामक्रीडा होते तो सुद्धा एक यज्ञच आहे. कारण जर तो यज्ञ नाही संपन्न झाला तर पुढे 2रा जीव 3रा जीव निर्माणच होणार नाही. आणि मग सृष्टीचं हे जे चक्र आहे ते थांबेल कुठेतरी. म्हणून काम ही गोष्ट वाईट नाही, कामक्रीडा ही गोष्ट वाईट नाही, फक्त त्याचा अतिरेक ही गोष्ट वाईट आहे. किंवा जेव्हा आपण अध्यात्म मार्गावर पुढे जात असतो तेव्हा परद्रव्य आणि परस्त्री ह्या दोन्हीपासून माणसाने लांब राहावं असं कायम आपल्याला सांगितलं जातं. तेव्हा कामक्रीडेचा जो योग्य उपभोग आहे तो जेव्हा 2 व्यक्ती घेतात आणि त्यातून 3रा जीव निर्माण होतो तेव्हा तोही एक प्रकारचा यज्ञ आहे. त्या 3ऱ्या जीवाचा जन्माला येणं हाही यज्ञ आहे. आई वडील बनून आपण त्याचं उत्तम पद्धतीने पालन पोषण करणं आणि आपल्याला जे आपल्या वाडवडिलांनी दिलं आहे ते पुढे त्याला देणं हा सुद्धा एक यज्ञच आहे. एखादं युद्ध होतं तेव्हा तोही एक यज्ञच असतो. म्हणजेच थोडक्यात काय की कुठलंही कर्म हे यज्ञकर्म तेव्हाच बनतं जेव्हा त्याच्यामागचा भाव जो आहे तो जास्त उदात्त, जास्त व्यापक, जास्त कल्याणकारी आणि फक्त स्वार्थाने लडबडलेला नसतो. तेव्हा जेव्हा कोणतंही कर्म हे फक्त स्वार्थमूलक असतं, मी आणि माझं एवढाच विचार करणारं असतं तेव्हा ते कर्म हे यज्ञकर्म होत नाही, तर ते पूर्णतः पापाकडे घेऊन जाणारं किंवा आपल्या कर्माच्या फळात अधिकाधिक भर टाकणारं असं कर्म घडतं. पण जेव्हा आपण हा विचार करतो की कुठल्याही व्यक्तीबरोबर माझा जो काही व्यवहार असेल, जो काही विनिमय असेल त्यामध्ये फक्त मी आणि माझं हा विचार न करता थोडासा व्यापक विचार यापुढे मी करत राहीन आणि त्यानुसार थोडंसं कर्माचं आचरण करेन असा विचार करून आपण जर आपल्या कर्म कशी करायची हे जर ठरवलं तर निश्चितपणे आपल्या संचिताच्या गाठोड्यात याहून कमीत कमी कर्म जायला लागतील. आता अशी कमीत कमी कर्म ज्यांची संचितामध्ये जातात, गेली आहेत असे कोण असतात तर ते असतात संत. आणि त्या संतांचा काय जो व्यवहार असतो त्यासाठी परमेश्वर स्वतः त्या संतांचा हे यज्ञकर्म बघून कसा त्यांच्यासाठी धावून येतो ह्याचं एक सुंदर वर्णन या अभंगात आहे. संत अमृतराय महाराज यांचा हा अभंग आहे, तो गाण्याचा प्रयत्न करते.
अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले. अगणित सुरगण वर्णिती जासी, अगणित सुरगण वर्णिती जासी, कटिकर नट सम चरण विटेवरी, कटिकर नट सम चरण विटेवरी, उभे राहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले. एकनाथाच्या भक्तीसाठी धावत आला तो जगजेठी, खांदी कावड आवड मोठी, पाणी वाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले. चोख्या संगे ढोरे ओढिता, चोख्या संगे ढोरे ओढिता, शिणला नाही तो तत्वता, जनी संगे दळिता कांडिता, गाडी गायले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले. दामाजीची रसीद पटविली, कान्हू पात्राती उद्धरिली, अमृतराय म्हणे ऐसी माऊली संकटावारी.